शेतकरी बंधूंनो नमस्कार. एकूणच आपण कोणत्याही पिकाचं उत्पादन घेण्याच्या अगोदर सुरुवातीला जे आपण बेसल डोस घालत असतो आणि त्या बेसल डोसमध्ये शेणखत हा सगळ्यात महत्वाचा समाविष्ट आपल्याला त्याच्यामधला खताचा प्रकार आहे. आणि हा शेणखत वापरत असताना हा शेणखत जर कुजलेला नसेल आणि एकूणच त्याचे दुष्परिणाम आपल्या पिकावरती, आपल्या जमिनीवरती कोणकोणते दिसून येतात आणि जर त्या ठिकाणी चांगलं कुजलेलं शेणखत जर आपण पिकांना घातलं बेसल डोसच्या माध्यमातून, तर एकूणच फायदे कोणकोणते होतात, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं बघायला गेलं आपल्या शेतकरी बांधवांकडून बरीचशी चुका होत असतात, की शेणखत घालताना आपल्याला जे अर्धवट कुजलेलं असतं किंवा थोडंफार कुजायचं अजून शिल्लक किंवा बाकी असतं. अशा वेळेस आपण गडबड करून ते शेणखत जर आपल्या प्लॉटला घातलं, तर एकूणच बऱ्यापैकी दुष्परिणाम हे आपल्याला त्या प्लॉटमध्ये घेणाऱ्या पिकावरती दिसून येत असतात. मग ती पिकं कोणती असू शकतात? डाळिंब असू शकतं किंवा इतर कोणती फळझाड पिकं असू शकतात किंवा भाजीपाला वर्गीय पिकं असू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. तसं बघायला गेलं शेणखत हे शक्यतो चांगलं कुजलेलं असावं. जेवढं चांगलं कुजलेलं शेणखत असेल, तेवढे फायदे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग तसं बघायला गेलं बहुतांश शेणखताचा वापर हा आपण मोस्टली समजून घेत नाही. का तर शेणखत हे मुळातच आपण प्लॉटमध्ये का घालत असतो? तर त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये असणारे जे उपयुक्त सूक्ष्मजीव असतात, त्या उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या आणि त्यांची हालचाल वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे कुजलेलं शेणखत आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. त्याचबरोबर आपली जमीन आहे ती चांगल्या पद्धतीने भुसभुशीत राहण्यासाठी असेल आणि जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी केव्हा शक्य होणार आहेत, जेव्हा आपण चांगल्याला कुजलेलं शेणखत जेव्हा आपण जमिनीमध्ये घालत असतो. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण कुजलेलं शेणखत आपण घालतो, मग ते कोणत्याही प्लॉटसाठी असेल, कोणत्याही वनस्पतीसाठी असेल, तर एकूणच फायदे कोणते दिसून येतात? तर आपल्या सूक्ष्मजीवांची वाढ असेल, जे उपयुक्त सूक्ष्मजीव असतात, जे जमिनीमध्ये राहत असतात आणि ते आपल्या वनस्पतीला काय करत असतात? मदत करत असतात. अन्नद्रव्य मिळवून देण्यासाठी असेल किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते सूक्ष्मजीव आपल्याला मदत करत असतात आणि ते सूक्ष्मजीवांची वाढ, हालचाल आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत त्या ठिकाणी घातल्यानंतर दिसून येतं. दुसरं जमीन भुसभुशीत असेल, सुपीकपणा असेल, जमिनीचा भुसभुशीतपणा, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, जमिनीचा पोत असेल, सुपीकपणा हा आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन होण्यासाठी मदत होणार आहे. एकूणच जमिनीची पाणी धारण क्षमता असेल, ते चांगल्या पद्धतीने मेंटेन होणार आहे. पिकांची वाढ आपल्याला त्या ठिकाणी चांगली झालेली दिसून येईल. मुळांची ग्रोथ आहे ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने झालेली दिसून येईल. आणि त्याच्यामुळे एकूणच आपल्याला जी उत्पादकता आहे वनस्पतीची किंवा प्लॉटची, ती त्या ठिकाणी वाढणार आहे आणि जो खर्च येणार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कमी दिसून येणार आहे. आता जेव्हा न कुजलेलं शेणखत जर आपण जमिनीमध्ये घातलं आणि त्याचे परिणाम आपल्या जमिनीवरती किंवा जे पीक आपण त्या ठिकाणी घेतले, त्या पिकावरती कोणकोणते दिसून येतात? तर त्याच्यातला पहिला जो परिणाम आहे तो तापमान वाढून मुळांना इजा होते. मुळातच शेणखत कुजण्याची जी प्रक्रिया आहे, ती साधारण 65 ते 75 डिग्री सेंटीग्रेड तापमान ते जमिनीमध्ये करतं. म्हणजेच ते तापमान शेणखत कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढल्यामुळे एकूणच आपल्या झाडांची जी मुळं असतील, वनस्पतीची जी मुळं असतील, त्यांना काय होणार आहे? इजा होणार आहे आणि त्याच्यामुळे त्या झाडांच्या मुळांच्या माध्यमातून जे अन्नाचं शोषण असेल किंवा पाण्याचं शोषण असेल, ती पूर्णपणे जी प्रक्रिया आहे ती मंदावणार आहे आणि त्याच्यामुळं आपले जे उत्पादन आपण त्या प्लॉटमध्ये घेणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला घट होणार आहे. त्याच्यामुळे हे पहिलं दुष्परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर जमिनीतला ऑक्सिजन कमी होणार आहे. मुळातच कुजण्याची प्रक्रिया ही जमिनीमध्ये होत असल्यामुळे जे शेणखत आहे, त्या शेणखताला बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते आणि वनस्पतींच्या मुळांची वाढ सुद्धा आपली कुठं होणार आहे? जमिनीमध्ये होणार आहे आणि त्याच्यामुळे शेणखत कुजणे आणि वनस्पतींच्या मुळाला लागणारा ऑक्सिजन यांच्यामध्ये स्पर्धा तयार होऊन जे जमिनीच्या मुळांच्या सानिध्यातला ऑक्सिजन आहे ते बऱ्यापैकी कमी होऊन आपल्याला एकूणच मुळांना जो आवश्यक असणारा जो ऑक्सिजन आहे तो त्या ठिकाणी भेटणार नाही आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी जमिनीतल्या मुळांच्या सानिध्यामधला ऑक्सिजनची लेवल कमी होऊन एकूणच त्याचे मोठे परिणाम आपल्याला त्या वनस्पतीवरती दिसू लागणार आहे. त्याच्यामुळं जमिनीतला ऑक्सिजन कमी होऊ शकतो जेव्हा डिकम्पोजिशन किंवा कुजण्याची प्रक्रिया जमिनीमध्ये चालू झाल्यानंतर. त्याच्यानंतर सडण्याची प्रक्रिया किंवा रोगांचा धोका. आता मुळातच न कुजलेलं शेणखत, अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपण जमिनीमध्ये वनस्पतीच्या सानिध्यामध्ये आणून टाकलं, तर एकूणच हे जे शेणखत आहे त्या शेणखताला ऑक्सिजन नाही मिळाला. ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे ती कुजण्याची प्रक्रिया थांबून त्या ठिकाणी सडण्याची प्रक्रिया चालू होते आणि सडण्याच्या प्रक्रियेमुळे त्या शेणखतामुळे आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या बुरशींची किंवा जीवांची त्या ठिकाणी वाढ होते आणि एकूणच ती बुरशी आपण जी वनस्पती त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्या वनस्पतींच्या मुळावरती मुळकूज सारखी किंवा बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला वनस्पतींच्या मुळावरती झालेला दिसून येतो आणि हे सगळे एकूणच दुष्परिणाम आपल्याला अर्धवट कुजलेलं किंवा न कुजलेलं शेणखत घाईगडबडीमध्ये जर आपण प्लॉटला टाकलं, तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
मग आता हे न कुजलेले दुष्परिणाम जे आता बघितलं, शेणखताचा फायदा न होता तोटाचा अधिक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. पिकांची उत्पादकता आहे ती आपल्याला कमी होते. का तर पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्या शेणखतातून जे अन्नद्रव्य वनस्पतीला पाहिजे असतात ते न मिळता उलट परिणामच आपल्या पिकावरती होतात. रासायनिक औषधांचा खर्च वाढतो. किडींचा रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ते नियंत्रण करण्यासाठी आपल्याला रासायनिक औषधांचा खर्च त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि पिकावरती काही दिवस पिवळेपणा येऊन एकूणच आपल्याला उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येते. त्यानंतर म्हणूनच शक्यतो टाकताना शेणखत हे चांगलं कुजलेलं आणि जमिनीच्या सानिध्यामध्ये उपलब्ध व्हावं असं टाकावं, जेणेकरून आपल्याला त्या प्लॉट मधल्या पिकांचं उत्पादन चांगल्या पद्धतीने घ्यायला मदत होणार आहे. तर एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब, इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.